सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बॉटल फेकल्याचं प्रकरण समोर आलंय। घटनेच्या निषेधात शेकापकडून आज सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे। गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक यावेळी करण्यात आला। शेकाप कार्यकर्त्यांनी देशमुखांचं घर पाणी आणि दुधाने स्वच्छ केलं। करायचं काय माझ्याबरोबर बाबासाहेब देशमुख आहेत। काय सांगाल, आज बंदची हाक दिलेली आहे। या तालुक्याचं दैवत आणि या तालुक्यातली तमाम जनता ज्यांना देवाच्या रूपात पाहते असे स्वर्गीय आबासाहेब, आणि ज्या घरामध्ये आबासाहेब राहायचे त्या घराला देवपण आणि मंदिर समजलं जातं या तालुक्यामध्ये। हे सर्व होत असताना काल चुकीच्या पद्धतीनं अज्ञात इसमाने या घरावरती दारूच्या बाटल्या फेकण्याचं चुकीचं कृत्य केलेलं आहे। या तालुक्यातल्या सर्व पक्षाची तमाम जनता ही तीव्र संतापात आहे। ही सांगोला बंदची हाक देत असताना माझ्यासारखा एखादा तरुण जबाबदार व्यक्ती म्हणून माझी भावना अशी होती की या राज्यावरती अतिवृष्टीचं सावट आहे, राज्य अडचणीत आहे आणि येणारी दिवाळीचा सण आणि या दिवाळीच्या सणाच्या खरेदीसाठी व्यापारी वर्ग आणि तालुक्यातली जनता शहराच्या ठिकाणी येते। या बंदमुळे गोरगरीब जनतेची अडचण होता कामा नये ही जाणीव माझ्या मनात होती, पण तालुक्यातली जनता तीव्र नाराज आहे, तीव्र संताप व्यक्त करत असताना आम्हाला हा बंद पाळणं उचित वाटलं। माझी तालुक्यातल्या तमाम जनतेला आणि विशेष करून तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की हा बंद शांततेत पार पाडायचा आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला। हे दृश्य आपण बघतोय। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक दिली गेलेली आहे, कारण गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बॉटल फेकल्याचा सगळा प्रकार समोर आला आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यांच्या समर्थकांनी त्यांचं घर सुद्धा पाणी आणि दुधाने धुतलं। अभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे। घोषणा पाहायला मिळत आहे। काय सांगाल, काय काय घटना घडलेली आहे त्याला भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्र्यांनी काल निषेध केलेला आहे आणि जो कोणी केला असेल त्याला हुडकून काढायला त्यांनी सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत। आणि आबासाहेबांनी जे या तालुक्यामध्ये 60 वर्षे काम केलं ते सर्व समाजाला सर्व बेसिक घेऊन काम केलेलं आहे। त्याच्या सूचना आम्ही त्याला पालकमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून खासदार नाईक निंबाळकर यांनी सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्यांनी कुणी कृत्य केलं असेल त्याला हुडकून काढून योग्य शासन झालं पाहिजे। काय सांगाल, काल काय झालं? काल जी घटना घडली हे खूप निंदनीय आहे। स्वर्गीय आबासाहेब देशमुख यांनी कधी सांगोला तालुक्यामध्ये शांतताप्रिय तालुका म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ओळखला जातो। आबासाहेबांनी राज करत असताना कुठलेही जातीभेद न करता आणि अशी कुठेही 55 वर्षात कृत्य घडू दिले नाही आणि हे काल त्यांच्याच बंगल्यामध्ये जर घडलेलं आहे हे खूप निंदनीय आहे। या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। काय केलं काल जे भाजपची प्रवेशादरम्यान जी रॅली चालली होती त्या दरम्यान आता डॉक्टर आमदार बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की कुठलाही संशयित अजून गावला नाही, त्यामुळं त्या संशयिताला आणि त्या नराधमाला सांगायचं आहे, अरे 55 वर्ष या माणसानं या तालुक्याची सेवा केली, या तालुक्याला शाहू फुले आंबेडकरचा विचार दिलेला आहे। त्यामुळे तू कुणाची सुपारी घेऊन जर असं कृत्य केलं असेल आणि तुझ्या 1760 पिढ्या जर आल्या तर आबासाहेबांचा विचार तालुक्यात पुसणार नाही। त्यामुळे आता आम्ही या काल त्यानं जी बाटली टाकून काल निंदनीय कृत्य केले आहे त्यामुळं ही जागा आमची पवित्र जागा बाटली होती, त्यामुळे आता आम्ही पवित्र बंगला स्वच्छ करून या ठिकाणी आबासाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलेला आहे। पुढारी न्यूज, सांगोला।